नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामाची चाहूल लागली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कापूस, सोयाबीन आणि तूर पेरणीच्या तयारीत आहेत। मात्र अनेक वेळा घाईघाईने पेरणी केल्यामुळे उत्पादनात घट होते आणि आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागते। त्यामुळे पेरणीपूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 1, माती परीक्षण करणे। अनेक शेतकरी आजही माती परीक्षण न करता शेती करतात, पण मातीमध्ये कोणते अन्नद्रव्य कमी आहे याची माहिती असल्यास खतांचा योग्य वापर करता येतो। माती परीक्षणामुळे खतांचा खर्च देखील कमी होतो, उत्पादनामध्ये वाढ होते, जमिनीची सुपीकता टिकून राहते। त्यामुळे पेरणीपूर्वी मातीचा नमुना तपासण्यासाठी देणे आवश्यक असते। यामध्ये मुद्दा क्रमांक 2, योग्य बियाणांची निवड करणे। बाजारामध्ये अनेक प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत, मात्र प्रमाणित आणि शिफारस केलेले बियाणे वापरणे गरजेचे आहे। बियाणे घेताना उगवण क्षमता तपासा, पॅकिंगवरील माहिती वाचा, कृषी विभागाने शिफारस केलेली जात निवडा। योग्य बियाणे हे उत्पादनांचा पाया असतो। यामध्ये मुद्दा क्रमांक 3, पावसाचा अंदाज पाहून पेरणी पहिल्या पावसानंतर लगेच करणे योग्य नाही। जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी। अनेक वेळा पहिल्या पावसानंतर मोठा खंड देखील पडतो पावसांमध्ये, त्यामुळे उगवलेले पीक वाळून जाते। हवामान खात्याचा अंदाज पहा, सलग पावसाची खात्री करा, मगच पेरणीचा निर्णय घ्या। मुद्दा क्रमांक 4, शेतीची पूर्ण तयारी। पेरणीपूर्व शेताची मशागत योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे। यामध्ये नांगरणी असेल, वखरणी असेल, तण नियंत्रण असेल, सेंद्रिय खतांचा वापर असेल, या 4 गोष्टींचा समावेश होतो। चांगली मशागत झाल्यास बियाणांची उगवण देखील उत्तम होते। मुद्दा क्रमांक 5, खत आणि पाण्याचे नियोजन। अनेक शेतकरी खतांचा अतिरेक वापर करतात, त्यामुळे खर्च वाढतो आणि जमिनीचे देखील नुकसान होते। तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संतुलित खत वापरा, सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, पाण्याचे योग्य नियोजन करा। यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफा देखील वाढू शकतो। तर यामध्ये निष्कर्ष हा निघतो मित्रांनो की शेतीत यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन असेल, त्याच्यानंतर माती परीक्षण योग्य असेल, चांगले बियाणांचा वापर करणे असेल, त्यानंतर हवामानाचा अंदाज, त्याच्यानंतर शेताची तयारी आणि संतुलित खत व्यवस्थापन, या 5 गोष्टी लक्षात ठेवल्यास उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल। तुमच्या भागात पेरणी कधी सुरू होणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। असेच नवनवीन शेतीविषयक असतील, जागतिक विषय असतील, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील। आम्हाला सहकार्य करा। भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार, धन्यवाद।